नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र ही भूमी मूलतः संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे आपल्या इथे गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. तर आपल्या संतांनी त्यांच्या वाङ्मयातून आपल्या समाजासाठी जे प्रबोधन केलं ते बघता महाराष्ट्रातील हे संत आपल्या गुरुस्थानीच आहेत हे म्हणायला काही हरकत नाही. पण या संतांच्या भक्ती मार्गात त्यांना सुद्धा एका गुरुचे मार्गदर्शन लाभले असणारच, नाही का? तर आज आपण जाणून घेऊयात असेच एक गुरु शिष्य म्हणजेच नामदेव आणि विसोबा खेचर यांची गोष्ट, ज्यातून गुरु याचे महत्त्व आपल्याला कळते. तर नामदेव हे लहानपणीपासूनच विठू भक्त आणि त्यांचं विठूवरचं प्रेम इतकं की त्यांच्या हट्टासाठी मूर्ती रूपातल्या देवानी मानवी रूप धारण करून तो जेवला. आता सुरुवातीला त्यांच्या भक्तीचं खूप कौतुक व्हायचं, पण जसं त्यांचं वय वाढत गेलं ना तसं त्यांची भक्ती घरच्यांना झेपेनाशी झाली. तर या विठूमय झालेल्या नामदेवाचं मन संसारात रमेना. विवाह झाल्यानंतरही ते विठुरायाच्या भक्तीतच रमलेलं असायचं, इतकं की नामदेवांना वाटू लागलं की माझ्यासारखा भक्त मीच. आणि त्यांच्या या एकटेपणामुळे त्यांच्या मनातला अहंकारही वाढला. मुक्ताबाईंनी या अहंकारामुळे नामदेवांना नमस्कार केला नाही आणि त्यांना अंतरीचा कोरा गुरुविण हे सुद्धा म्हणल्या. आता हे ऐकून नामदेव खूप अस्वस्थ झाले. विठू भक्ती असूनही आपण कोरे कसे काय हे काय त्यांना कळेना. आता त्यात भर पाडली गोरोबा नावाच्या कुंभाराने. जेव्हा त्यांनी थापटणं नामदेवांच्या डोक्यावर मारून तो कोरा आहे असं सांगितलं, तर नामदेवांना हा अपमान अजिबात झेपला नाही. ते लगेच राऊळ होऊन पंढरपुरास निघाले. तिथे त्यांच्या पांडुरंगाने त्यांना सद्गुरु शरणी जाण्यास सांगितले. गुरुविना गती नाही हे सुद्धा बजावले आणि त्यानंतर नामदेव एका गुरुच्या शोधात निघाले. आता गुरुच्या शोधात नामदेव औंधच्या नागनाथाला जाऊन पोहोचले आणि तिथल्या देवळात त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. साधू सारखी दिसणारी एक व्यक्ती आरामात शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपली होती. तर हे पाहून नामदेवांना भयंकर संताप आला. त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही अंधळे आहात का? देवावर पाय ठेवून झोपताय? त्या व्यक्तीने एकदम शांतपणे उत्तर दिले, जिथे शिवलिंग दिसत नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. आता नामदेवांनी पाय उचलायचा प्रयत्न केला, पण पाय काय उचलेच ना. आणि तेवढ्यात ते जिथे बघतील तिथे त्यांना शिवलिंग दिसू लागलं. त्या क्षणी नामदेवांना ही जाणीव झाली की देव मूर्तीत नाही तर अवघ्या विश्वात असतो. मग त्यांनी त्या व्यक्तीला म्हणजेच विसोबा खेचर यांना नमस्कार केला. विसोबा यांनी नामदेवांना गुरुपदेश दिला की ज्ञान हाच खरा गुरु. आता नामदेवांसाठी ही खरं तर एक अंधारी रात्र होती, पण हीच रात्र त्यांना काहीतरी एक शिकवण देऊन गेली. विसोबांच्या या मार्गदर्शनामुळे नामदेवांना हे समजले की विठूच्या मूर्तीपेक्षा विठ्ठल या नामाची महती सर्वदूर पोहोचायला हवी आणि ह्यामुळेच त्यांची भक्ती खुलली आणि ती देशभरात पसरली. रामकृष्ण हरी.